नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही धानाचं सीड तयार करायला सुरुवात केली। त्यासाठी मिठाचे पाकिट आणले आणि ते चांगल्या शुद्ध पाण्यामध्ये मीठ भिजत घातला। मीठ भिजायसाठी थोडा वेळ लागतो, कारण की त्याला गडे राहतात ना, ते गडे थोडेसे विळू दिले। चांगले गडे विळल्यानंतर मग तिथला पाणी तो शुद्ध पाण्यामध्ये एक मोठा टब घेतला, त्या टपामध्ये शुद्ध पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये तो मिठाचा पाणी घातला आणि मिठाचा पाणी घातल्यानंतर त्याला आपण घोळलं आणि तो घोळून झाल्यानंतर त्यामध्ये हे आपले धान आहेत ना बिजाईसाठी टाकायचे, ते धान घातले आणि त्या धान घालताना त्या पाण्याच्या वरती जे जडबदल धान येतात ना, ते चाळणीने काढून घेतले। ते काढल्यानंतर बुडामध्ये जे जडवाले धान राहतात ते धान म्हणजे बिजाईत, तो बिजाईत काढून घेतला। हे फोल आहेत, तो फोल काढून घेतला पहिल्यांदा चाळणीने आणि नंतर बुडातले धान काढले आणि ते धान काढल्यानंतर त्यांचा पाणी चांगला पूर्ण निघू दिला आणि ते पाणी निघल्यानंतर ते सावलीमध्येच वाळत घातले आणि ते पाणी निघल्यानंतर मग सावलीमध्ये, वरांड्यात किंवा बंद रूममध्ये, पंख्यामध्ये वाळत घालायचे आणि वाळत घालून झाल्यानंतर 2-3 दिवस वाळू द्यायचे। हात फिरून घ्यायचा 2-3दा आणि वाळल्यानंतर 2-3 दिवसांनी चुंगडीमध्ये भरायचे आणि भरल्यानंतर शेतामध्ये पेरणीसाठी न्यायचे। अशा पद्धतीने हा सीड बनविला आम्ही।